चालती पंढरीची वाट रामकृष्ण हरी मंडळी। मी स्नेहल निमगिरे डिजिटल प्रभातमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। खरं तर संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यनगरीमध्ये स्वागत होणार आहे आणि त्याच्याच आगमनाकरिता आपण या ठिकाणी पाहू शकतो पुण्यनगरीमध्ये जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। पुणे शहराच्या आता मी अलका टॉकीज चौकामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो पुण्यनगरीमध्ये आनंद झाला असा हा बॅनर या ठिकाणी लावलेला आहे आणि वारकऱ्यांना खरं तर उत्साह यावा अशी या ठिकाणी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। खरं तर वारकरी जे आहे ते चालून थकतात, त्यामुळे त्यांच्या सेवेकरिता आरोग्य सेवेकरिता या ठिकाणी सुविधा देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। त्यासोबत पोलिसांकडून देखील जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। कोणत्याही दुर्घटना होऊ नयेत याकरिता या ठिकाणी मोबाईलची सर्व्हिलन्स व्हेकल देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। त्यासोबत मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच जर पाहिलं तर पुण्यनगरीत आगमनाकरिता पताका देखील या ठिकाणी लावल्या आहेत आणि वारकऱ्यांच्या सेवेकरिता आणि त्यांच्या आनंद उत्साहाकरिता या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आणि एकूणच तयारी जी आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आज पुण्यनगरीमध्ये दोन्ही पालख्या ज्या आहेत त्या येणार आहेत, या ठिकाणी मुक्काम देखील असणार आहे। वारकऱ्यांना प्रशासनाकडून देखील सांगण्यात आलेलं होतं की इंद्रायणी नदीला पूर परिस्थिती त्या ठिकाणी झालेली होती, त्यामुळे वारकऱ्यांना सांगण्यात आलेलं होतं की पालखीमध्ये खरं तर पुणे शहरामध्ये थांबा किंवा मग दिवे घाट किंवा सासवड मार्गाने तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र वारकरी जे आहेत ते पाऊस पाण्यामध्ये चालत येऊन या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचीच तयारी जी आहे त्यांचं स्वागत जे करण्याकरिता आता आणि पुण्यनगरीतले सर्व नागरिक जे आहेत ते सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात।